सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। जत तालुक्यात पुन्हा खळबळ। सरदार पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा दिला राजीनामा। सरदार पाटील यांनी बोलून दाखवली आपली खतखत, योग्य वेळ आल्यावर बोलू। सन 2021 रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका झाल्या। आमदार विक्रमसिंह सावंत यांचा पराभव झाला। हा पराभव आमदार सावंत यांच्या व कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला। आमदार सावंत यांनी वेट आणि वॉचची भूमिका घेत पक्षात पूर्वीपासून काम करत असणाऱ्या नेत्यांना थांबवून सावंत यांनी त्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सरदार पाटील यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्वीकृत संचालक पदाची संधी देत तालुक्यात नवा प्रयोग केला। त्यानंतर अनेक निवडणुका झाल्या। यामध्ये सांगली मार्केट कमिटी व तालुक्यातील ग्रामपंचायतलाही आमदार सावंत व जिल्हा बँकेचे नूतन संचालक सरदार पाटील यांनी निवडणुकीत चांगली यंत्रणा राबवून यश मिळाले। पण पुढे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असं काही घडलं की सरदार पाटील यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासोबत जाऊन प्रचारात सक्रिय काम केले। यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सरदार पाटील म्हणाले की आज सकाळी प्रिंट मीडियाच्या माध्यमातून वाचलं की सरदार पाटील यांचा जिल्हा बँकेचा राजीनामा घेणार। आता माझा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मी विक्रमदादांच्याकडे जाऊन विनंती केली होती की माझा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि वर्षाच्या कालावधी ठरल्याप्रमाणे माझा राजीनामा मी द्यायला तयार आहे। त्यावेळेला सगळेच पक्षातील नेते मंडळी, मग युवराज निकम असतील, अप्पू काका असतील, बाबासाहेब तात्या असतील, माटू पवारसाहेब असतील, मनसुळे अण्णा असतील, राम सरगाची सगळीच मंडळी होती। तर दादांनी मला सांगितलं की तुम्ही मला वरून काय आदेश नाही तोपर्यंत तुम्ही अशी गडबड करू नका। लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा मी दादांना 26, 27 किंवा 28 तारखेच्या दरम्यान जाऊन भेटलो होतो आणि मी दादांना सांगितलं होतं की मी पक्षाच्या म्हणजे आपल्यासोबत काम न करता विरोधात जाऊन काम केलेलं आहे। त्यामुळं मला बारीक बारीक चर्चा ऐकायला येते की आपल्याला माझं राजीनामा घ्यावा म्हणून प्रेशराईज होत आहे। पण मी माझा राजीनामा देण्यास तयार आहे। पण त्यावेळेला सुद्धा दादांनी सांगितलं की तुम्हाला राजीनामा देण्याची गरज नाही। पण त्यावेळेला मी माझा राजीनामा लिहून घेऊन गेलो होतो। त्यावेळेला सांगितलं दादांना की माझा राजीनामा पाहिजे असेल तर तुम्ही आता घ्या, नसेल तर मला बँकेत जाऊन द्या म्हणलं तर मी बँकेत जाऊन राजीनामा देतो। आणि कुठेही मी एवढा मोठा नाही की माझं कुठं प्रेसमध्ये जाऊन राजीनामा मागण्यापेक्षा मला तुम्ही नक्कीच सांगा किंवा अशी काही वेळ आली तर मला एक फक्त फोन करा, मी दुसऱ्या क्षणाला जाऊन माझा राजीनामा बँकेत देतो। तरीसुद्धा काय नेमकं काय घडलं मला माहीत नाही। पण मला सुद्धा काल सांगलीतून काही पत्रकारांचे फोन आले होते आणि सकाळी बातमी वाचली तर की माझा राजीनामा घेणार विधानसभेतून आपलं अधिवेशन संपल्यानंतर। या अधिवेशनची वाट न बघता आणि राजीनामा त्यांनी देणे म्हणजे मागण्याची वाट न बघता आज प्रिंट मीडियातून आलं, याचा अर्थ काय तर त्यामध्ये असेल तथ्य। मी माझ्या पदाचा राजीनामा आज थोडंसं तालुक्यातली काही गोष्टी असल्यामुळे मी जाऊ शकत नाही। उद्या गुरुवार आहे, गुरुवारी जाऊन मी माझ्या बँकेचा पदाचा राजीनामा देतोय। पण लोकसभेला विसंगत भूमिका का घेतली, कशासाठी घेतली, त्या गोष्टी मला काही या विषयावर चर्चा करायची नाही। ज्या काही गोष्टी घडल्या त्या समोरासमोर जेवढा काय अशी वेळ येईल बघू, आज त्या विषयावर काही चर्चा करायला नको। फक्त आज बँकेचा राजीनाम्याचा विषय, बँकेचा राजीनामा त्यांनी सांगितले, आपण राजीनामा देऊ का।